तर नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल खंदारे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बॅक साईडची कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत. खरं तर मी हा व्हिडिओ पूर्ण कटोरी ब्लाऊजवर बनवणार आहे, पण हा व्हिडिओ दोन भागामध्ये यूट्यूब चॅनलवर मी टाकणार आहे. तर आज टाकत आहे बॅक साईडची कटिंग आणि कटोरी ब्लाऊजची पुढच्या साईडची कटिंग मी उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर कन्फ्यूज होऊ नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ पाहायला विसरू नका. कुठला व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. नमस्कार मैत्रिणींनी, तर चला आज आपण कटोरी ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत अस्तरवरचे. तर चला मग स्टार्ट करूया. स्टार्टिंग करूया. तर हे पहा, आपलं माप आहेत 34 इंच कटोरी ब्लाऊज कटिंगची पूर्ण कटिंग आहे, एकदम व्यवस्थित. तर हे पहा, पूर्ण उंची 13 + 1.5 बरोबर 14.5. छातीचं माप आहे 8, 8.5 + 1.5 बरोबर 10. शोल्डर 5.25, पुढचा गळा 6, पाठीमागचा गळा 9 + अर्धा बरोबर 9.5. कंबर 29, मुंडा 5.25, बाही लांबी 4.5 + 1 बरोबर 5.5. दंडघेर 5 + 1.5 बरोबर 6.5. तर आपल्याला आता काय करायचं आहे, कटोरी 34 इंच आहे, त्याच्यातले आपल्याला 8.5 घ्यायचे आहे. 8.5 कसे घ्यायचे आहे आणि कसे येते ते चला पाहूया आपण. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 34चा चौथा भाग काढायचा आहे. म्हणजेच आपल्याला 34ला 8.5ने भागायचं आहे. बरोबर 34 भागिले 4 बरोबर 8.5. ओके, तर आपल्याला हे 8.5 वर माप टाकायचं आहे. तर चला मग चालू करूया. आपली पूर्ण उंची किती आहे? पूर्ण उंची आहे 13 + 1.5. मी अस्तरचा कपडा इस्त्री करून घेतलेला आहे. म्हणजे काय, इस्त्रीवर आपल्याला इस्त्री कशासाठी करावं लागती, अस्तरला गुढ्या पडलेल्या असतात आणि त्या गुढ्या नीट करण्यासाठी आपल्याला अस्तरला इस्त्री करून घ्यायची आहे. तर खालच्या साईडला आपल्याला 1/2 इंच म्हणजे थोडंसं 1/2 इंचाला कमी आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे. खालच्या साईडला अस्तर कमी जास्त असतं किंवा गुढी पडलेली असते, त्याच्यासाठी आपल्याला हे एकदम सरळमध्ये रेष ओढून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला इथून ही बंद बाजू आपल्या साईडला घेऊन आपल्याला इथून वरी माप टाकायचं आहे. तर आपली शिलाई पूर्ण उंची आहे 13 + 1.5. 13 + 1.5 करायचं आहे, म्हणजेच आपल्याला 14.5 करायचं आहे. तर आपल्याला 14.5 पाठीमागच्या भागाला करायचं नाही. आपला पाठीमागच्या भागाला 1 इंच शिलाई मार्जिन लागतं, त्याच्यासाठी आपल्याला 14+ करायचं आहे. म्हणजे उंची पाठीमागच्या भागाला आपल्याला पूर्ण उंची 14 घ्यायची आहे. 13 मध्ये 1+ करायचं आहे. तर आपल्याला इथं खूण करून घ्यायची आहे. ओके, आपण पूर्ण उंची टाकलेली आहे. तर आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. आपलं शोल्डर आहे 5.25. ओके, आपल्याला इथं खूण करून घ्यायची आहे. आपल्याला शोल्डरवर खूण करून घ्यायची आहे. आपलं शोल्डर आहे 5.25. तर आता आपल्याला हे जॉईन करायचं आहे. आता आपल्याचा मुंडा घ्यायचा आहे. आपला मुंडा पण आहे 5.25 इंच. 8.5ला 5.5 घेऊ शकतो, जसं माप असेल तसं. तर मी 1.25 इंच जास्त घेणार आहे. तर आपला मुंडा आहे 5.25 इंच. तर आपल्याला हे पण डॉट जोडून घ्यायचं आहे. ओके, पण हे पण जोडून घेतलेलं आहे. तर आपल्याला गळारुंदी टाकायची आहे 2.5 इंच. आपल्याला गळारुंदी 2.5 इंच टाकायची आहे. आपला पुढचा गळा आहे 6 इंच. बॅक साईडचा गळा घ्यायचा आहे. आपल्याला गळारुंदी टाकायची आहे. बॅक साईडची गळारुंदी आपली आहे, पाठीमागचा गळा आहे 9 + अर्धा म्हणजेच बरोबर 9.5. तर आपल्याला पाठीमागचा गळा 9.5 टाकायचा आहे. ओके, गळारुंदी टाकायची आहे 2.5 इंच. तुम्ही फर्स्ट चौकोनी गळा तयार करून घ्या, नंतर कुठलाही गळ्याला डिझाईन टाकू शकता. ओके,
आपण पाठीमागचा गळा तयार केलेला आहे. तर आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. आपलं छातीचं माप आहे 8.5. तर आपल्याला मुंड्याचा खालच्या टोकापासून आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. आपल्या छातीचं माप आहे 8.5. ओके, हे ग्रीनवालं. साडे 8 आहे, तर आपल्याला त्याच्यात 1.5 प्लस करायचं आहे. पूर्ण किती आहे? 10. पूर्ण आहे 10 इंच. हे पहा. ओके, आपल्याला इथून शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा, हे आपण पूर्ण इथपर्यंत छातीचं माप टाकलेलं आहे, कारण का आपल्याला बोट नेक करायचं असेल किंवा हाफ नेक डिझाईन करायची असेल किंवा इथून ओपन शोल्डर डिझाईन करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हे माप लागतं. पण आता आपल्याला ह्या ब्लाऊजमध्ये ह्या मापाची काहीच गरज नाही आहे, पण आपण छातीचं माप टाकताना टाकलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपला बोटनेक असेल किंवा छोटा गळा असेल, छोटा म्हणजे 1 ते 3 पर्यंत असेल तर आपल्याला शोल्डर जास्त घ्यायचं आहे. शोल्डर आपलं किती आहे? 5.5. तर आपल्याला 1 प्लस करून आपल्याला 7 इंच शोल्डर घ्यायचं आहे. तर आपल्याला इथं 1 इंच प्लस करायचं आहे आणि 5.5 शोल्डर घ्यायचा आहे. पण आपला हा डीप नेक आहे, म्हणजे 9.5 म्हणजे डीप नेक आहे, त्याच्यासाठी आपण 5.5 शोल्डर घेतलेला आहे आणि त्यातमध्ये आपण 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. आपल्याला ह्याच्यात 5.5 इंच शोल्डर घ्यायचा आहे जर छोटा गळा असेल तर, बोटनेक ब्लाऊज असेल तर चला मग आपण काय करायचं आहे, तर आपल्याला हे शोल्डर 1 इंच कमून जास्त घ्यायचं आहे. तर आपल्याला बोटनेक जर गळा असेल तर आपण इथं बोटनेक गळा जर असा तयार केलेला असेल अशा प्रकारे आणि इथं नॉट नसेल लावलेलं, बटन लावलेलं असेल तर काय होतं, आपलं खेचलं जातं, ताणलं जातं पाठीमागे, म्हणजेच स्लीव्ज बसवले असतात तिथं ताण पडतो. ते ताण पडू नये म्हणून आपल्याला 1 इंच शोल्डर जास्त घ्यायचं आहे. पण मी मुंड्याच्या आतल्या साईडला शोल्डर जास्त दाखवते, कारण का आपलं हे माप बिघडू शकतं. नॉर्मली आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण पाठीमागचं माप टाकतो तेव्हा आपल्याला छातीतच 1 इंच प्लस करायचं आहे, म्हणजेच 1 इंच शोल्डर जास्त घ्यायचं आहे. तर कसं घ्यायचं आहे, आपल्याला इथं माप टाकायच्या पहिलं आपल्याला इथं 1 इंच घेऊन सरळ लाईन खिचून घ्यायची आहे, म्हणजे इथपर्यंत ही सरळ लाईन खिचून घ्यायची आहे. जे आता आपण सेम माप टाकलेलं आहे ते आपल्याला इथून इकडं माप टाकायचं आहे. मग आपल्याला हे 1 इंच शोल्डर वाढवायची गरज नाही आहे. आपल्याला फक्त ह्याच्यात इथून पुढं गळा टाकायचा आहे, म्हणजे गळ्याची रुंदी, तिथून पुढं आपला मुंडा, सॉरी जे आहे ते शोल्डर, तिथून खालच्या साईडला आपला मुंडा आणि इथं म्हणजे हे 1 इंच आपण जे एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं होतं अस्तरवर ते तर आपल्याला हे बोटनेक गळा इथून आपल्याला इथं हे एक्स्ट्रा घेतल्यावर 1 इंच सैल झाल्यामुळे आपला पाठीमागच्या कडेला ब्लाऊज खेचत नाही. तर हे लक्षात आले आहे का? आपल्याला इकडं लक्ष द्यायची गरज नाही आहे, पण मी फक्त आपलं पहिलं माप टाकलेलं होतं म्हणून हे माप मी दाखवलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इकडलं माप लक्षात ठेवायची गरज नाही आहे. हे आपल्याला इथंच माप जास्त घ्यायचं आहे. तुम्हाला जर बोटनेकची ब्लाऊज कटिंग पाहिजे आहे, ज्यांना बोटनेकचं ब्लाऊज शिवल्यानंतर इथं डिझाईन टाकून बटन बसवून, तर ज्यांचा गळा टाईट होतो किंवा खेचला जातो त्यांना जर बोटनेक ब्लाऊजची कटिंग पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याच्यावर पण नक्कीच व्हिडिओ बनवल. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. माझ्या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पहा. तर आता आपल्याला हे पाठीमागचं आहे, तर पाठीमागच्या साईडला आपल्याला 1.5 इंचावर खूण करायची आहे, मुंडा खोलीतून आतल्या साईडला. आणि लक्षात ठेवा, आपण 1/2 इंच अलीकडल्या साईडला घेतो, पुढच्या साईडला, पाठीमागच्या साईडला 1/2 इंच आतमध्ये घ्यायची गरज नाही आहे. जसं आहे तसंच आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर मी 1.5 इंचावर खूण केलेली आहे. तर आता आपला मुंडा किती आहे? 5.5 इंच. 5.5ला आतलं म्हणजे 5.5च्या निम्म माप काढायचं आपल्याला आणि मग टेप फोल्ड करून आपल्याला खूण करून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे तिन्ही डॉट गोलाई आकारामध्ये मिळवून घ्यायचे आहेत. ओके, हे आपण मुंड्याचं माप टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. ओके, आता आपल्याला हे मुंड्याचं माप टाकलेलं आहे. ज्यांचा शोल्डर मध्ये फुगा येतो किंवा मुंड्यात फुगा येतो किंवा स्लीव्ज फुगते, स्लीवच्या
आतल्या साईडला फिटिंग केल्यावर चुन्या पडतात, त्यांनी आपल्याला हे हाफ 1.25 इंच खालच्या साईडला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हे भाग खालच्या साईडला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर चला आपण स्टार्ट करूया. लक्षात ठेवा, आपल्याला हे माप सध्या ह्या ब्लाऊजमध्ये गरज नाही आहे याची, तर हे लक्षात ठेवायचं नाही. तर आता आपण खालच्या साईडला घेऊया. आपण खालच्या साईडला छातीचं माप टाकायचं आहे. ओके, छातीचं माप आहे 8.5 इंच. तर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. ओके, आपण हे जोडून घेतलं तर आपल्याला हे 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे. आता आपण हे जे छातीचं माप आहे ते टाकलेलं आहे. आपण पिंक चॉकने म्हणजे गुलाबी चॉकने जी लाईन खेचलेली आहे, आपलं ते माप आहे छातीचं. पण आपल्याला बॅक साईडला कंबरचं माप टाकायचं आहे. इथं जे छातीचं जसं आहे ते माप टाकायचं नाही आहे. मी एक तुम्हाला रेष सॅम्पलसाठी ओढून दाखवलेली आहे. तर आपली छाती किती कंबरचं माप किती आहे? 29 आहे. तर आपल्याला 29 ला 4 जागेवर करायचं आहे फोल्ड टेप करून. आपल्याला कॅल्क्युलेटर करायची गरज नाही आहे. सिम्पली पद्धत आहे ही तुम्ही यूज करू शकता. तर तुम्ही पाहू शकता किती आलेलं आहे. 7.25 इंच आपलं कंबरचं माप आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 7.25 इंच कंबर टाकायचे आहे. ओके, ग्रीन चॉकने ही आपली कंबर आहे. ओके, आपल्याला कंबर टाकलेली आहे. आपल्याला 1 इंच टक्स टाकायचे आहे, म्हणजेच बॅक साईडचे टक्स असते ते माप आपल्याला 1 इंच हे टाकायचं आहे. ओके, आता तुम्ही पाहू शकता आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आपण काय केलेलं आहे, आपण कंबर टाकलेली आहे आणि कंबरच्या नंतर 1 इंच आपण टक्स माप टाकलेलं आहे. टक्सचं लक्षात ठेवा, जेव्हा आपण वरच्या साईडचं शिलाई मार्जिन म्हणजेच छातीचं माप आपण खाली मिळवतो तेव्हा आपल्याला कंबरच्या फिटिंगमध्ये मिळवायचं नाही आहे. टक्सचं माप टाकून आपल्याला हे शिलाई मार्जिन मिळवून घ्यायचं आहे. कारण का, टक्स आतल्या साईडला दिला जातो जेव्हा आपण फिटिंग करतो त्याच्यासाठी. तर फिटिंगच्या मापामध्येच 1 इंच प्लस करायचं आहे आणि आपल्याला त्याच्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे. ओके, हे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे ग्रीनवालं. तर आता आपल्याला हे पण जॉईन करून घ्यायचं आहे. ओके, आपलं हे आहे टक्स माप 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर आता हे आपलं परफेक्ट माप झालेलं आहे. आपल्याला बॅक साईडचं पाठीमागचं टक्स माप कसं टाकायचं आहे तर तुम्हाला मी हे दाखवते. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे शोल्डर मोजायचं आहे. शोल्डर किती आहे? 3.25 इंच शोल्डर आहे. तर 3.25 इंचाच्या निम्म करायचं आहे आणि इथं डॉट टाकायचं आहे. तर आता मी गुलाबी खडूने हे खालच्या साईडला घेते सरळमध्ये, सरळ रेषेत. किंवा सरळ रेष वाढायची नसेल तर आणखीन एक फॉर्म्युला आहे, आपण काय करू शकतो, शोल्डरचं निम्म करू शकतो. ओके, शोल्डरचं निम्म आहे 4 इंच 1 पॉईंट. तर आपल्याला तेवढंच माप खालच्या साईडला घ्यायचं आहे 4 इंच 1 पॉईंटवर अशा प्रकारे. तर आता आपलं हे टक्स माप झालं. आपल्याला टक्सच्या मापाला काय करायचं आहे, 4.5 वर वरच्या साईडला खूण करायची आहे. अलीकडल्या साईडनी 1/2 इंच, पलीकडल्या साईडने 1/2 इंच, म्हणजे जे आपण इथं 1 इंच शिलाई मार्जिन ठेवलं होतं टक्ससाठी ते आपल्याला इथं टाकायचं आहे. आणि आता हे जॉईन करून घ्यायचं आहे. ओके, हे झालं आपलं टक्स. तर आता बॅक साईडचं पूर्णपणे आपल्याला गळ्याचं माप टाकून झालेलं आहे. चौकोनी बॅक चौकोनी आहे म्हणजे पाठीमागचाच गळा. तर आपण याला गोलसुद्धा आकार
देऊन घेऊ शकतो. नॉर्मली डेली यूजसाठी गोल किंवा चौकोनी गळे यूज केले जातात. तर आपल्याला हा गोल आकार आहे. तर आता आपण हा व्हिडिओ इथंच थांबूया. ह्याचा पुढचा भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकूया कटोरी कटिंगचा. कारण काय डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होतो आणि लोक बोर होतात. तर हा आपला पहिला भाग आहे आणि दुसरा भाग मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये कटोरी कटिंगचा टाकणार आहे. माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पहा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.